आता लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होईल बघा आणि श्रावण महिन्यामध्ये आपल्या स्वामी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत करायचं आहे। 11 गुरुवारचं व्रत आपल्याला कसं करायचं आहे, कोणत्या गुरुवारपासून आपल्याला व्रत सुरू करायचं आहे, संकल्प कसा करायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे का, उपवास करूनच आपल्याला हे व्रत करायचं आहे का, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। श्रावण महिन्यामध्ये बघा पहिलाच गुरुवार पडतो, तर तुम्हाला पहिल्या गुरुवारी जरी व्रत करणं शक्य असेल तर पहिल्या गुरुवारपासून तुम्ही संकल्प करून 11 गुरुवारचं व्रत हे चालू ठेवू शकता, किंवा तुम्हाला दुसऱ्या गुरुवारी शक्य झालं तर तुम्ही दुसऱ्या गुरुवार करू शकता। तुम्ही चारही गुरुवारपैकी कोणत्याही एका गुरुवारपासून तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता। स्वामी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत ही जी व्यक्ती करते ना त्या व्यक्तीच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात। अनेक स्वामी भक्तांना अनुभव आलेला आहे बघा। 11 गुरुवारच्या व्रतामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे ना, आपण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही नक्कीच 11 गुरुवारचं व्रत हे करू शकता। आणि खूप अशा व्यक्ती आहेत बघा, त्यांना 11 गुरुवार केल्यानंतर त्यांच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत। 11 गुरुवारचं व्रत हे तुम्ही का करू शकता? तुम्हाला जर मनासारखी नोकरी हवी असेल तर तुम्ही नक्कीच 11 गुरुवारचं व्रत हे संकल्प व्यक्त करू शकता, किंवा तुम्हाला स्वतःचं घर बनवायचं असेल किंवा स्वतःचं घर मिळावं यासाठी सुद्धा तुम्ही 11 गुरुवारचं व्रत करू शकता। तुम्हाला संतान प्राप्तीमध्ये काही अडचणी असतील, काही समस्या असतील तरी सुद्धा तुम्ही 11 गुरुवारचं व्रत हे आवर्जून करू शकता। तुम्हाला विवाह जुळण्यासाठी काही समस्या असेल किंवा तुमचे विवाह जुळत नाही तरी सुद्धा तुम्ही हे स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत करू शकता। तुमची जी पण मनोकामना असेल, चांगली मनोकामना बघा, ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्कीच संकल्पयुक्त स्वामी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत आवर्जून प्रत्येक स्वामी भक्तांना करा। 11 गुरुवारचं व्रत केल्यानंतर अनेक स्वामी भक्तांना खूप असे अनुभव आलेले आहेत। तुम्हाला एक सांगते की तुमच्या आयुष्यात जी पण समस्या आहे त्या समस्येतून तुम्हाला मार्ग मिळत नाही, यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत आवर्जून करू शकता। श्रावण महिना इतका पवित्र महिना आणि ह्या महिन्यातील एखाद्या गुरुवारपासून तुम्ही नक्कीच व्रताला सुरुवात करा। आता आपल्याला स्वामी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत हे कोणती व्यक्ती करू शकते? ज्या व्यक्तींना स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे, ज्या व्यक्तीचा स्वामींवरती विश्वास आहे, अशी प्रत्येक व्यक्ती स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत करू शकते। 11 गुरुवारचं आपल्याला व्रत करण्यासाठी आपल्याला संकल्पयुक्त हे व्रत करावं लागतं। आता काही महिला अशा आहेत किंवा काही व्यक्ती अशा आहेत की ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही, त्यांना औषध गोळ्या चालू आहेत, तर अशा व्यक्तींना उपवास न करता जरी तुम्ही व्रत केलं ना 11 गुरुवारचं तरी सुद्धा चालेल। ज्या व्यक्तींना उपवास करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून उपवास करा। उपवासाचे तुम्ही पदार्थ सर्व खाऊ शकता, तुम्ही भगर खाऊ शकता, तुम्ही फळे खाऊ शकता, तुम्ही दूध, सर्व खिचडी वगैरे सर्व घेऊन तुम्ही उपवास करू शकता। निरंकार राहून आपल्याला उपवास करायचा नाही। ज्यांना शक्य होते त्यांनी व्रत हे 11 गुरुवारचं उपवास करूनच करायचं आहे। ज्यांना शक्यच होत नाही पण त्यांची इच्छा आहे की मला हे 11 गुरुवारचं पूजा मांडणी करून हे स्वामींचं व्रत करायचं आहे ना, त्या व्यक्ती सुद्धा आवर्जून उपवास न करता सुद्धा व्रत करू शकता। तुमची भक्ती, तुमची श्रद्धा खूप महत्त्वाची आहे बघा। तर आता ह्याविषयी तुम्हाला सांगितलं। आता व्रत आपण ज्या गुरुवारी सुरू करणार आहोत ना त्या गुरुवारच्या आदल्या दिवशी जवळपास जर दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ असेल तर तुम्ही तिथं आवर्जून संध्याकाळी आदल्या दिवशी, संध्याकाळी म्हणजे काय 4-4:30च्या दरम्यान तुम्ही जावा, म्हणजे बुधवारी तुम्हाला जायचं आहे। त्या दिवशी जायचं, आदल्या दिवशी तुम्ही जायचं मंदिरात, नारळ घ्यायचा, खडीसाखर घ्यायचं, एक फूल घ्यायचं आणि स्वामी महाराजांजवळ असं धरून आपलं विनंती करायची की मी आजपासून ना 11 गुरुवार हे संकल्पयुक्त माझ्या घरामध्ये करणार आहे। व्रत तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, व्रत हे निर्विघ्नपणे पार पडू द्या। तुमची जी इच्छा आहे ना, जी इच्छा आहे आणि ज्याच्यासाठी तुम्ही हे 11 गुरुवारचं व्रत करणार आहात ती इच्छा तिथं बोलायची आहे आणि त्यांना विनंती करायची की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे। तो नारळ ते सर्व तिथं ठेवायचं। आदल्या दिवशी हे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे, घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून आपल्या घरामध्ये आपल्याला व्रत करायचं आणि पूजा मांडणी करायची। दुसऱ्या दिवशी पहिला गुरुवार असणार तुमचा, तर आपल्याला पूजा मांडणी घरामध्ये करून हे व्रत करायचं आहे। तुम्हाला शक्य असेल तर पूजा मांडणी करा। पूजा मांडणी करावीच असं काही सुद्धा नाही। देवघरामध्ये जरी स्वामींची मूर्ती आहे, स्वामींचा फोटो आहे आणि तिथे जरी तुम्ही सेवा केली ना प्रत्येक गुरुवारी तरी चालेल।
पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की बघा, आपण जेव्हा 11 गुरुवारचं व्रत करतो आणि प्रत्येक गुरुवारी आपण कसं व्रत वगैरे करत असतो, घरामध्ये सेवा करतो आणि पूजा मांडणी जर केली ना तर आपल्याला सुद्धा असं प्रसन्न वाटतं त्या दिवशी. तर आवर्जून ना एखाद्या साईडला, देवघरा साईडला छोटीशी जागा बघा आणि तिथं तुम्ही पूजा मांडणी आवर्जून करू शकता. पूजा मांडणी करण्यासाठी आपल्या घरामध्ये एक चौरंग असतो, तो चौरंग घ्यायचा किंवा पाट असेल तर तो पाट जरी घेतला तरी सुद्धा चालेल. त्या पाटावरती तुम्ही पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरू शकता किंवा लाल रंगाचं, या दोन्हीपैकी तुम्ही एक वस्त्र, एका कलरचं वस्त्र अंथरू शकता. काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला दिवा लावायचा, छोटासा तुपाचं निरंजन तुम्ही साईडला लावून द्यायचं आहे. आपल्याला आधी दिवा वगैरे लावायचा, त्यानंतर आपल्याला काय करायचं, गणपती बाप्पांना आधी अभिषेक करून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांच्या मूर्ती तामणामध्ये ठेवायची, गणपती बाप्पांना पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा, मूर्तीला स्नान घालायचं, मूर्ती स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायची आणि मूर्तीची सुद्धा पूजेमध्ये स्थापना करून घ्यायची. त्यानंतर काय करायचं, आपल्या घरामध्ये बघा, देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा. गुरुवारी आवर्जून अभिषेक करायचा आहे तुम्हाला. अभिषेक करायचा, मूर्ती स्वच्छ स्नान घालून घ्यायचं मूर्तीला, मूर्ती स्वच्छ वस्त्रानं पुसून घ्यायची आणि जी मूर्ती आपण देवघरामध्ये ठेवतो ना तीच मूर्ती आपल्याला पाटावरती ठेवून द्यायची. म्हणजे जिथं वस्त्र वगैरे पूजा मांडणी आपण करणार आहोत ना तिथं आपल्याला मूर्ती ठेवून द्यायची. त्यानंतर काय करायचं तर बघा, मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये पण स्वामींचा फोटो आहे ना, फोटो असेल तरी सुद्धा चालेल. फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या. फोटोला तुम्ही अष्टगंध ही नातर लावा आणि मूर्तीच्या ठिकाणी तुम्ही फोटो ठेवू शकता. दोन्हीपैकी तुमच्या घरामध्ये जे असेल ना ते तुम्ही वस्त्रावरती तुम्हाला पूजा मांडणी ठिकाणी ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला घंटी जी असते बघा देवघरामध्ये ती सुद्धा पूजा मांडणीमध्ये ठेवायची आहे. एखाद्या वाटीमध्ये तुम्हाला खडी साखरचा नैवेद्यासाठी ठेवायचे. स्वामींसाठी तुम्हाला पाणी ठेवायचं आहे साईडला पूजेमध्ये. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्ही देवघरामध्ये देवपूजा तुम्हाला आधी करून घ्यायची आहे सर्व, आणि मूर्तीला जेव्हा अभिषेक करतो ना त्यावेळेला इकडे आपल्याला पूजा मांडणी पण करून घ्यायची. दिवा धूप आरती देवघरामध्ये लावायची, पूजेच्या ठिकाणी दिवा धूप आरती लावायची, घरामध्ये घंटानाद करायचा. आता पूजा मांडणी सकाळी वगैरे सगळं आपल्याला सकाळीच करायचं आहे, देवपूजा आणि पूजा मांडणी. संकल्प आपल्याला पहिल्या गुरुवारीच करायचा आणि पहिल्या गुरुवारी जशी आपण पूजा मांडणी केली ना तशीच पूजा मांडणी आपल्याला राहिलेले जे 10 गुरुवार असतात ना त्या गुरुवारी सुद्धा सकाळच्या वेळेला अशीच व्यवस्थित त्याच जागी करून घ्यायची आहे बघा. तर आता पूजा मांडणी वगैरे सगळं झालं, हे सकाळी तुम्हाला 9:30 पर्यंत करून घ्यायचे, 10 पर्यंत तुम्ही करून घेऊ शकता. आता संकल्प आपल्याला करायचा आहे बघा. संकल्प करण्यासाठी आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये ना थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अक्षता टाकायच्या आहेत, एक फूल टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू त्याच्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला काय बोलायचं आहे तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे. तुमचं जे नाव आहे ना ते नाव तुम्हाला सांगायचं आहे. नाव सांगितल्यानंतर तुम्हाला तुमचं गोत्र सांगायचं आहे. आता तुम्हाला गोत्र जर माहीत नसेल तर तुम्ही कश्यप असं जरी म्हटला तरी सुद्धा चालेल. तुमची जी समस्या आहे ना ती समस्या आधी सांगायची. आणि मी ह्या कारणासाठी ना तुमचं 11 गुरुवारचं व्रत आजपासून सुरू केलेलं आहे. हे 11 गुरुवारचं व्रत माझ्याकडनं करून घ्या, निर्विघ्नपणे करून घ्या. व्रतामध्ये कोणतीही अडचण यायला नको, व्यवस्थित माझ्याकडनं व्रत करून घ्या. हे सगळं स्वामींना बोलायचं आणि आपल्या हातामधलं पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे, म्हणजे संकल्प सोडून द्यायचं आहे. ते पाणी आपल्याला तुळस सोडून इथं झाडाला अर्पण करायचं आहे. संकल्प तुम्हाला पहिल्या गुरुवारीच करायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं, त्यानंतर आपल्याला सेवा करायची. गोष्ट सांगते, तुम्ही उपवास नाही केला, तुम्हाला शक्य नाही, पण तुम्ही व्रत करत आहात 11 गुरुवारचं, तुम्हाला ना सेवा चुकवायच्या नाही. सेवा तुम्हाला कंपल्सरी करायच्याच आहेत. सेवा करायच्याच आहेत, कारण ह्या व्रतामध्ये सेवेला खूप महत्त्व आहे बघा. स्वामींना आपल्याकडनं काही हवं नसतं, त्यांना फक्त सेवा हव्या असतात. आणि आपण प्रत्येक गुरुवारी आपल्याला ह्या सेवा आवर्जून करायच्या. सेवा तुम्हाला चुकवायच्या नाही. सेवा तुम्हाला कोणत्या करायच्या आहेत तर सेवा आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ 1 ते 21 अध्यायांचा हा ग्रंथ आहे बघा. या ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण घरामध्ये करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला एक पारायण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 माळी स्वामींचं माळ जप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळेला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्हाला काही वेळेला काय असतं घरामध्ये बघा वेळ कमी असतो, काही जणांना लहान मुलं असतात, घरामध्ये आजी आजोबा असतात, हे सगळ्यांचं बघून आपल्याला सेवा करायच्या असतात. तुम्हाला एक सांगते की तुम्हाला आवर्जून ना 1 ते 21 अध्यायांचे आहे ते तुम्हाला एका बैठकीतच पठण करायचे आहेत. हे व्रताचा नियमच असा आहे की तुम्ही जे पण सेवा करताय ते तुम्हाला एका बैठकीतच पठण करायचं आहे. जर त्यातून तुम्हाला नाही शक्य की बाबा घरामध्ये लहान मुलं आहेत आणि घरामध्ये अशी परिस्थिती आहे तर तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा की त्यावेळेला आपल्याला 2 ते 1.5 तास लागतो बघा, की अशा वेळेला तुम्ही पोथी पठण कराय बघा बसा, की त्यावेळेला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काम लागणार नाही. आता हे तुम्ही सेवा कधी करू शकता तर तुम्ही सेवा ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी तुम्ही 5 पर्यंत सेवा घरामध्ये आवर्जून करू शकता. 12 ते 12:30 मध्ये आपल्याला कोणतीही स्वामींची सेवा करायची नाही.
त्यानंतर तुम्हाला 11 माळी जप आणि 11 वेळा नाही पण 1 वेळा तरी तारक मंत्राचं पठण ह्या आवर्जून करायचे. ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितल्यात ना, सेवा चुकवायच्या नाहीत. सेवा तुम्हाला करून घ्यायच्याच आहेत. प्रत्येक गुरुवारी सेवा करायची आहे. आणि ज्या ह्या सेवा आहेत ना, ह्या सर्व सेवा तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत. प्रत्येक गुरुवारी तुमच्या घरामध्ये एक पाठ तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा करायचाच आहे. सेवा काय करायची ह्याविषयी पण मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर तुम्हाला संध्याकाळी काय करायचंय बघा. आता संध्याकाळी आपल्याला ह्या व्रत म्हणजे सोडणार असतो आपण, उपवास वगैरे संध्याकाळी गुरुवारचा सोडतो. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला जर शक्य असेल तर स्वामी महाराजांची 6ची आरती तुम्ही घरामध्ये करा. 6ची आरती करणं तुम्हाला शक्यच नाही तर तुम्ही 8 वाजता 8:30 वाजता ना गणपतीची आणि दत्त महाराजांची आरती करायची आहे बघा. आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचं आणि त्यानंतर स्वतः तुम्हाला उपवासा सोडायचा आहे. तुम्हाला असाच उपवास प्रत्येक गुरुवारी, असाच उपवास, अशीच सेवा, अशीच पूजा मांडणी घरामध्ये करायची आहे. आता ही पूजा मांडणी तुम्ही दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला म्हणजे काढायची वगैरे असते बघा. या सर्व गोष्टी बघा आणि व्यवस्थित घरामध्ये व्रत करा. आता त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुमच्या घरामध्ये तुम्ही आता व्रत करत आहात तर काही व्रताचे नियम पाळणं सुद्धा तितकंच गरजेचं आणि तितकंच महत्त्वाचं असतं बघा. ज्या व्यक्तीनं संकल्प घेतलेला आहे त्या व्यक्तीनं जोपर्यंत त्या व्यक्तीचे 11 गुरुवार पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीनं मांसाहारी पदार्थ कडकडीत वर्ज करायचे. हा नियम आहे. हा नियम तुम्ही पाळायचाच आहे. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी बघा ब्रह्मचर्याचं पालन करायचंच आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा. काही वेळेला काही असं पण होतं की आता आपण 2 गुरुवार आपल्या घरामध्ये करत असतो आणि 3ऱ्या 4थ्या गुरुवारी आपण एखाद्या वेळेला बाहेरच्या गावी जातो किंवा आपल्या माहेरी जातो किंवा अचानक आपल्याला गावी जावं लागतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते की ह्या व्रताचे काही नियम आहेत आणि हे नियम जर तुम्ही पाळून जर व्रत केले ना तरच तुम्हाला व्रताचा अनुभव येणार आहे. पहिल्या गुरुवारी आपण ज्या घरामध्ये पूजा मांडणी केली, ज्या घरामध्ये आपण उपवास केलेला आहे, ज्या घरामध्ये आपण सेवा केलेल्या आहेत ना त्याच घरामध्ये तुमच्याकडनं हे सगळं झालं पाहिजे. असं नाही की तुम्ही 2 गुरुवार तुमच्या घरामध्ये केल्या, 3ऱ्या 4थ्या गुरुवार तुम्ही माहेरी आहात, इतरांच्या घरी आहात आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पूजा मांडणी केली किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही सेवा केल्या तर ही सेवा किंवा हे व्रत रुजू होत नाही. यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे बघा जर मध्ये वगैरे तुम्हाला जावंच लागलं 3ऱ्या 4थ्या गुरुवारी अचानक तुम्हाला जावंच लागतं गावी तर तुम्हाला काय करा, तो गुरुवार तुम्हाला धरायचा नाही व्रतामध्ये. फक्त तुम्हाला उपवास करायचा आहे. फक्त तुम्हाला उपवास त्या दिवशी करायचा आहे. तो गुरुवार तुम्हाला 11 गुरुवारमध्ये घ्यायचाच नाही जर असं तुम्हाला अचानक गावी जावं लागलं तर. कारण व्रत हे ना जेव्हा आपण व्रत करतो 11 गुरुवार तेव्हा ज्या घरामध्ये आपण पहिल्या दिवशी सुरुवात केली ना त्या घरामध्ये पूजा मांडणी, त्या घरामध्ये उपवास करायचा, त्या घरामध्येच उपवास संध्याकाळ आपल्याला सोडायचा असतो आणि सेवासुद्धा त्याच घरामध्ये आपल्याला त्याच देवघराजवळ बसून आपल्याला करायचे असतात. यासाठी सांगते. आता जर व्रत तुम्ही सुरू केले आणि अचानक तुम्हाला काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं, तो गुरुवार आपल्याला स्किप करायचा आहे. त्या गुरुवार नुसता उपवास करायचा, तो गुरुवार धरायचा नाही आणि पुन्हा तुम्ही पुढचे गुरुवार धरून तुम्ही व्यवस्थित उपवास व्रत करू शकता. आता त्याचप्रमाणे अचानक जर सुतक विटाळ जर आला तर विटाळ आणि सुतक हे जे दिवस असतात ना ते दिवस 12-13 दिवसाचे असतात बघा. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यानंतर ना पुन्हा तुम्हाला नवीन संकल्प करायचा आहे, नवीन तुम्हाला व्रताला सुरुवात करायची आहे. जर तुमचे 3-4 गुरुवार झालेत आणि तुम्हाला एकदम जर असं जर विटाळ सुतक जर तुमच्या घरामध्ये जर आलं तर तुम्हाला ते गुरुवार जरी झाले असले तरी सुद्धा आपल्याला ते गुरुवार धरायचे नाहीत. कारण हे दिवस जाण्यासाठी 12-13 दिवस लागतात. त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं, पुन्हा तुम्हाला आदल्या दिवशी विनंती करायची मंदिरात जाऊन, पुन्हा आपल्याला नवीन संकल्प करायचा, नवीन तुम्हाला व्रत सुरू करायचं आहे. व्रतमध्ये सोडायचं नाही. या गोष्टींची काळजी घ्या आणि त्यानंतर तुम्ही व्रत करा. तुम्हाला नक्की बघा 11 गुरुवारच्या व्रताचा अनुभव येईल. 11 गुरुवारचं व्रत नाही हे खूप महत्त्वाचं व्रत आहे. अनेक भक्तांच्या इच्छित मनोकामना ह्या व्रतामुळे पूर्ण झालेल्या आहेत. तुम्ही आवर्जून ह्या श्रावण महिन्यातील एखादा गुरुवार बघा आणि त्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवारचं व्रत आवर्जून करा. 11 गुरुवारचं व्रत करण्यासाठी जास्त खर्च नाही, जास्त काही सुद्धा नाही. बघा फक्त मनापासून सेवा करा. सेवा चुकवायच्या नाहीत. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की तुम्हाला एखाद्या पूजा मांडणे शक्य होत नाही, उपवास करणं शक्य होत नाही, तुम्ही साधं फळाहार घेऊन उपवास करा. आणि तुम्हाला जर उपवास करणं शक्य नाही तर तुम्ही साधं जेवण जेवा, चपाती भाजीचं, पण तुम्ही सेवा करायची. सेवा तुम्ही चुकवायच्या नाही, सेवा तुम्हाला करायच्याच आहेत. आता उद्यापन आपल्याला हे कधी करायचं असतं, कसं करायचं असतं ना याविषयी सुद्धा मी माहिती लवकरच तुम्हाला सांगेन दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी